की प्रॉब्लेम बघत होतो, त्यामध्ये आपलं काय राहिलेलं होतं तर बॅलन्स शीट बाकी होतं कुणाचं इन द बुक्स ऑफ आकाश बर्वे चेंबर्स लिमिटेडचं बॅलन्स शीट बाकी होतं. तर आज आपण बघणार आहोत आकाश बर्वे चेंबर्स लिमिटेडचं बॅलन्स शीट. So this side liabilities. So this side liabilities. Liabilities. Rupees. Assets and rupees. So the आकाश बर्वेचा आपण प्रॉब्लेम ऑलरेडी डिस्कस केलेला होता. त्यांनी काय काय ऍडजस्टमेंट सांगितलं ते फर्स्ट स्टार्टिंगला स्टार्टेड बिझनेस विथ मशिनरी. त्यांचा स्टार्टेड बिझनेस किती होता मशिनरी 80,000 अँड कॅश 70,000 हे काय झालं तर त्यांचं स्टार्टिंगचं कॅपिटल झालं. सो द नेक्स्ट वन ओपन अ करंट अकाउंट विथ बँक ऑफ बडोदा बा डिपॉझिट त्यांनी बँक ऑफ बडोदा मध्ये काय केलं होतं करंट अकाउंट ओपन केलं होतं. त्यामध्ये त्यांनी डिपॉझिट किती केलेलं आहे 35,000. त्यानंतर बॉट गुड्स फ्रॉम आदेश कितीचे केलेले त्यांनी गुड्स बॉट कितीचे केलेले गुड्स परचेस 12,500 ॲट द रेट 4% रेट डिस्काउंट ऑफ फॉर कॅश. तर 12,500 च्या त्यांनी गुड्स परचेस केलेले आहे कितीने 4% डिस्काउंटने. डिस्काउंट त्यांनी काय केलेलं आहे 12,500 चे कॅश परचेस केलेलं आहे. त्यामध्ये 4% डिस्काउंट म्हटलं किती येतात 500च्या 12,500च्या 500 दिस इज 4% cash discount means round figure is 12,000. Okay, next one is took a loan from Bank of Baroda. Bank of Baroda त्यांनी काय केलेलं आहे लोन घेतलेलं आहे कितीचा Bank of Baroda took a loan 15,000 त्यांनी लोन घेतलेलं आहे. 15,000 मध्ये किती पर्सेंटने 8% पर annum. बँक ऑफ बडोदा त्यांनी 5% ने 8% ने पर annum 15,000 लोन घेतलेलं आहे. त्यानंतर परचेस गुड्स फ्रॉम चंद्रेश कडून त्यांनी गुड्स परचेस केलेले आहे कितीचे केलेले आहे 18,000 त्यांनी गुड्स परचेस केले. ऑलरेडी आपलं जे बिझनेस स्टार्ट केलं त्यावेळेस आपलं कॅपिटल किती होतं कॅश अमाऊंट किती होती तर 70,000. त्यामध्ये त्यांनी कॅश आता गुड्स परचेस केलेले आहे कितीच्या 18,000 70,000 मायनस 80,000 दिस फायनल अमाऊंट इज balance sheet. So the next one. So next one, next adjustment. Purchase goods from Chandras 80,000. After that, invoice goods to Dinesh 20,000. Invoice goods to Dinesh 20,000 for cash 5% quantity discount. Office rent 10,000 paid by check to Mahesh. तर ऑफिस रेंटचं त्यांनी 10,000 काय केलेलं आहे पेड केलेलं आहे कुणाला महेशला कशा पद्धत कॅशने की चेक थ्रू त्यांनी काय केलेलं आहे त्यांचं जे ऑफिस रेंट आहे ते काय केलेलं आहे पेड केलेलं आहे. सो लास्ट वन इज स्पॉट परचेस मेड फ्रॉम 12,000 फ्रॉम नरेश. स्पॉट परचेस मेड फ्रॉम 12,000 फॉर नरेश. तर त्यांनी काय केलं 12,000चं परचेस केलेलं स्पॉट परचेस 12,000चं नरेश कडून. सो ते आपण ऑलरेडी इन द बुक्स ऑफ आकाश बर्वे चेंबरचं स्टेटमेंट पाहिजे स्टेटमेंट शोइंग ट्रान्झॅक्शन आपलं ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे. त्यामध्ये आपलं राहिलं होतं रिमेनिंग आहे बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट आपण आता बघणार आहोत. सो दी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सो दी कॅपिटल कितीच होतं आपल्याकडे फर्स्ट ट्रान्झॅक्शन कॅपिटल कितीचं आहे स्टार्टेड बिझनेस with machinery worth 80,000 and cash 70,000. 80,000 plus 70,000 is equal to 1,50,000. 1,50,000 मधनं काय केलं आपले ऑफिस रेंट पेड केलेलं आहे
त्या कॅपिटल मधनं त्यांनी काय केलेलं आहे 10,000 ऑफिस रेंट पेड केलेलं आहे. त्यामधनं लास्ट राऊंड फिगर किती 1,40,000. सो दी एबिट कॅपिटल मशिनरी कितीचे आपल्याकडे मशिनरी 80,000 and machinery 80,000 and cash कितीचे आपल्याकडे 70,000 1,50,000 and next rent office rent less office rent 10,000 is equal to 1,40,000. This is the final amount is 1,40,000. 1,40,000. So the next one, Bank of Baroda's loan. Bank of Baroda's loan त्यांनी किती घेतलेला आहे? Bank of Baroda's loan took a loan from Bank of Baroda. कितीचे आहे? 15,000 at the rate 8% per annum. Bank of Baroda's loan. Bank of Baroda's loan. Bank of Baroda loan. Bank of Baroda's loan 15,000. किती 8% per annum घेतलेले 8% per annum. So the next one, sundry creditor 18,000. तर sundry creditor कुठे आले? हे purchase goods from Chandras 80,000 ते त्यांनी कशावर उधारीवर माल खरेदी केलेला आहे कितीचा 18,000 चा. त्यामध्ये काय आलं purchase goods from Chandras 18,000. This is the credit amount means sundry creditor 18,000. Sundry creditor 18,000. Sundry creditor is 18,000. So the asset side machinery कितीचे आहे आपल्याकडे? machinery कितीचे आहे आपल्याकडे 80,000 चे. So the machinery 80,000 and cash, this is current asset cash 70,000. Cash 70,000. So the next one, sorry, 70,000 this column. So the next one, office rent 10,000 minus office rent. Okay, so the next one is minus office rent. After that, Bank of Baroda depositing 35,000. Bank of Baroda deposit invoice goods कितीचे आपल्याकडे 20,000. invoice goods केलेले आहे कितीच्या 40,000 and last one less invoice goods and last one is minus spot purchase. Minus spot purchase is 10,000 is equal to 30,000. 30,000 is final column. Okay, so next one, bank कितीची आपल्याकडे बँक चे डिपॉझिट किती केलेले 35,000 प्लस 5% काय आपल्याकडे 5% काय केलेलं आपण @ 8% ने बँकेचं आपण काय केलेलं आहे लोन केलेले 5% क्वांटिटी डिस्काउंट कशावर इनवॉइस गुड वर त्यांनी काय केलेलं आहे 20,000 वरती 5% क्वांटिटी डिस्काउंट. सो दी बँक इज
40,000, and next one is stock of goods 23,000. Stock of goods, stock of goods, stock of goods 23,000. Stock of goods 23,000. So the total amount is 1,73,000. And this column 1,40,000, 15,000 and 18,000 is equal to 1,73,000. This is a Akash Burger Chambers Limited balance sheet. So the Akash Burger Chambers Limited balance sheet. Akash Burger Chambers Limited balance sheet. So the next one is, so the balance sheet liability aging capital 1,40,000. This calculation is 80,000 machinery cash 70,000 is equal to 1,50,000 minus office rent 10,000 is equal to 1,40,000. Bank of Baroda's note 8% per annum 50,000. And next one is contributed 18,000 is equal to 1,73,000. So the next one as a machinery is 80,000 plus 70,000 and invoice then office rent 10,000 is office rent, invoice is 20,000. And last one is purchase goods 10,000 is equal to 30,000 is last column 30,000. So next one bank 40,000 and stock of goods 23,000 is equal to 1,73,000. This side amount is 1,73,000 and 1,73,000. This is our total amount. Means balance sheet is correct. Means is equal to means balance sheet problem is correct. So the next one. Branches of accounting. Branches of accounting. Branches of accounting. Sorry, branches of accounting. Branches of accounting. Sorry. Branches of accounting. Financial accounting. Financial accounting. Cost accounting. And last one is managerial accounting. Managerial accounting. So the branches of accounting. First one is branches of accounting. First account, financial account. Second one is
cost account, and last one is managerial accounting. So the branches of accounting can be broadly classified into three main branches. Three main branches. First one is financial account, second one is cost accounting, and third one is managerial accounting. So these three cannot be put in order like compartment classification. Each one supplement the other. In fact, financial accounting provides the basis for cost accounting as well as managerial accounting, and in the ultimate analysis, managerial accounting include part of cost accounting. This is the cost accounting. So the financial accounting. Financial accounting means it is concerned with maintenance of books of accounting of an enterprise, record and classifications all its financial transactions and events with a view to prepare annual financial account to be used by previous interest grade groups. So the second one is cost accounting. Generally, manufacturing concern maintain cost account with a view to ascertain the cost of goods manufactured or service rendered with prepare breakup of cost accounting. Okay, today's lecture is over. Thank you for all of